गुड मॉर्निंग मित्रांनो, आजचा आपला लास्टचा दिवस आहे आपले हमतापास ट्रॅकचा. आणि आज परत एकदा आपल्याला रिव्हर क्रॉसिंग करायची आहे. आपली कॅम्प साईट एकदा दाखवतो तुम्हाला. कॅम्प साईट ही स्पिती व्हॅली आणि आता ही रिव्हर क्रॉस करायची आपल्याला. बर्फाचा पाणी. चला आता रिव्हर क्रॉस करू. पूनम तोपाड बघू, तोपाड. पायांची आय धावले. चला ए भूषण, चल लवकर. चला चला चला, चल चल चल, चलो भागो भागो भागो. अरे भागो भागो. अरे बैठो मत. वो भी रख दो, कोई बात नहीं. इधर रिया कैसा लग रहा है? पैर सून हो गए पूरे. ट्राई करना अभी. तर मित्रांनो, आपल्या आजची चंद्रताल साठीची 5-8 किलोमीटरची ट्रेक सुरू झालेले. पुढे फक्त 2 जण आहेत, बाकी सगळे मागे येत आहेत हळूहळू. आपण काय एकदा चालू आलो का, एक आपला टार्गेट आहे तो दगड आहे, त्याच्या त्या साईडला जाऊन आपल्याला थांबायचं आहे. मग आता दम लागलाय, पण टार्गेटला जाऊनच थांबू. बेकार वाट लागले, घसा सर्दी, पाय. थंड पाण्यातून आलो तर पायांची जी लागलेले ना त्यांना. व्ह्यू बघा. तर मित्रांनो, व्लॉग आपले खूप छोटे छोटे होत आहेत कारण इकडे चार्जिंगची बिलकुल आहे नाही. एक पॉवर बँक होता, त्याच्या जीवावरच आपण एवढे 4-5 दिवस काढलेले आहेत. आज तर आपल्याकडे फक्त 30% आहे. आणि आज चालले चंद्रतालला, मेन आपला स्पॉट जिथं जरा व्हिडिओ वगैरे निघल्या पाहिजेत म्हणून एकदम शॉर्ट. बाकी कसा गेलो, काय झाला, कसा कुठे कधी फिरलो, त्या सगळ्या पोचल्यावर नाही तर ट्रॅव्हलिंगमध्ये आपण शूट करायचा ट्राय करू. आता तर आपण एकटेच चाललो आहे सध्या. पुढे बघू आपले मित्र अजून कधीपर्यंत पोचतात. व्ह्यू बघा तुम्ही. तर मित्रांनो, फायनली आपला ट्रॅक कंप्लीट होताना दिसतोय. बघा, एक तर हे शूज पण, ट्रेकला आपण हे शूज घालून अख्खी ट्रेक केलेली एवढी 25-26 किलोमीटरची. आणि तो तिथे, तो बघा, तो चंद्रतालला जायचा रस्ता आहे. आता एवढा आपल्याला उतरायचा आहे. एवढा उतरलो तर मग झाला. आता कुठे चालायचं नाही, काय नाही. घरी पोचेपर्यंत बरा नाही वाटणार, पण कधी घरी पोचतो असं आलं. घरातल्या ना एकाला पण व्हिडिओ दाखवणार नाही. ब्लॉग टाक, मी ब्लॉग टाकून देऊ ना. तर मित्रांनो, फायनली आपण आपली लास्टची ट्रॅक कंप्लीट केलेली आहे. आता इथून आपण जाऊ चंद्रतालला, पण तिथे जायला गाडी आहे म्हणून काही टेन्शन नाही. आता ती बघा, ती तिथं आपली कॅम्प साईट आहे. चाललं आपण मागं राहिलो.
आपलेच आणि मस्ती जरा फोटो व्हिडिओ काढत होतो. काढलेत, आता भेटतात का नाही, कोणच्या फोनमध्ये काढलेत ते पण माहीत नाही. आपले मागेच फॉरेनरचा पण एक ग्रुप आहे, जमला तर आपण त्यांना पण आपल्या व्लॉगमध्ये घ्यायची ट्राय करू.